आज आपण येथे पालक पुलाव तयार करणार आहोत 2 ते 4 जणांसाठीचा। त्यासाठी जे साहित्य लागणार आहे ते मी येथे स्क्रीनवर दिलेले आहे। तसेच येथे मिक्सरच्या भांड्यात मी अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा हळद, 1 चमचा धना पावडर, 5 ते 6 हिरव्या मिरच्या, 15 ते 20 लसूण पाकळ्या घालून घेऊन त्याचे इथे सुकं वाटण तयार करून घेतलेलं आहे। तसेच येथे मी 2 वाटी तांदूळ घेऊन ते नीट बघून 3-4 पाण्यात स्वच्छ धुवून तो तांदूळ साईडला ठेवून दिलेला आहे। तसेच येथे मी अर्धी जुडी पालकची घेतलेली आहे, ती येथे स्वच्छ कट करून 3-4 पाण्यात स्वच्छ धुवून स्वच्छ पाण्यात भिजत ठेवलेली होती। आणि हे सर्व पालक मी हाताच्या साहाय्याने येथे मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेली आहे आणि त्याची प्युरी येथे तयार केलेली आहे। तसेच येथे मी 5 गॅसवर 2 चमचे तेल घालून ते तेल गरम करून घेतलेलं होतं। त्यात मी आता कढीपत्ता आणि 1 कांदा बारीक चिरलेला घालून घेतलेला आहे आणि जे वाटण आपण सुकं तयार केलं होतं तेही मी यात घालून घेऊन ते व्यवस्थित परतून घेतलेलं आहे। आणि जी पालक प्युरी आपण तयार केली होती पालकची, ती सुद्धा यात घालून घेऊन ती आटून घेतलेली आहे। जोपर्यंत तिचं साईडने तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्याला तिला आटवायची आहे। ही सर्व प्रोसेस करताना कांदा टाकण्यापासून तेव्हा आपल्याला गॅस स्लो करून घ्यायचा आहे। आणि यामध्ये मी बटाट्याचे काप घालून, मीठ घालून, जे तांदूळ आपण धुवून ठेवला होता तो घालून येथे सर्व जिन्नस मी व्यवस्थित मिक्स करून घेत आहे। ही प्रोसेस आपल्याला 5 ते 10 मिनिटं करायची आहे, जेणेकरून तांदूळ इथे आपला मोकळा शिजतो आणि जे पण काही जिन्नस आपण यामध्ये ॲड केले आहेत त्यांना आपापली वेगवेगळी चव येते। ही सर्व प्रोसेस करताना आपल्याला गॅस स्लो ठेवायचा आहे। तसेच ज्या वाटीने मी येथे तांदूळ मोजून घेतला होता त्याच वाटीने इथे मी 4.5 वाटी पाणी इथे घालून घेत आहे। त्यामध्ये 15 ते 20 मी शेंगदाणे सुद्धा यात वरून घातलेले आहे। जेव्हा आपण भुईमुगाच्या शेंगा उकडवतो कुकरमध्ये तेव्हा त्यांना जी चव येते तशी चव येथे आपण वरून शेंगदाणे घातल्याने आपल्या भातामध्ये या शेंगदाण्यांना येते। आता मी येथे कुकर लावून घेतलेला आहे, त्याच्या 2 शिट्ट्या मी येथे करून घेऊन जेव्हा कुकर आपला 5 ते 10 मिनिटांनी थंड होतो तेव्हा त्याची शिट्टी वर करून त्याचं झाकण मी येथे ओपन करून घेतलेलं आहे। अशा प्रकारे आपल्या येथे पालक पुलाव तयार झालेला आहे। त्यात मी कोथिंबीर घालून हा आपला मोकळा पालक पुलाव येथे मी हलवून घेत आहे। पालकमध्ये खूप सारे न्यूट्रिशन्स असतात, जसे की विटामिन ए, सी, ई, आयर्न, फायबर, कॅल्शियम। त्यासाठी आपण अशा प्रकारे पालक पुलाव खाणे गरजेचे आहे। व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा। थँक्यू।